Hello friends, this is Chetanade working as an assistant professor in MIT College of Railway Engineering and Research, Barshi. This is our last video with this chapter Fourier series. From the next video, we will start our next topic. Now this is our last lecture on the basis of this Fourier series. This is nothing but half range series. Okay. शेवटचा व्हिडिओ आपला तर शेवटच्या आर्टिकलचं नाव आहे हाफ रेंज सिरीज. इन दॅट हाफ रेंज सिरीज देयर इज टू सब टाइप आर देयर. फर्स्ट टाइप इज हाफ रेंज फोरियर कोसाइन सिरीज. ठीक आहे, कुठली सिरीज आहे हाफ रेंजची? कोसाइन सिरीज. आणि इकडे हाफ रेंजची आहे साइन सिरीज. ज्यावेळेस आपण कोसाइन सिरीज डील करतोय त्यावेळेस आपल्या सिरीज मध्ये बघा बीएन म्हणजे साइनची सिरीज अब्सेंट आहे. ओके, आणि ज्यावेळेस आपण साइन सिरीज डील्स करतोय त्यावेळेस आपल्या सिरीज मध्ये कॉन्स्टंट आणि ए नॉट अँड ए एन अब्सेंट आहे. ठीक आहे, आणि ह्या सिरीज मध्ये काय अब्सेंट आहे माझा? बीएन अब्सेंट. म्हणजे ह्या सिरीज मध्ये फक्त आपल्याला कॉन्स्टंट आणि साइनचे टर्म कोसाइनचे टर्म फाइंड करायचे, आणि ह्या सिरीज मध्ये फक्त आपल्याला साइनची सिरीज फाइंड करायची म्हणजे फक्त बीएन फाइंड करायचे, आणि ह्या सिरीज मध्ये आपल्याला ए नॉट आणि ए एन ची व्हॅल्यू फाइंड करायची. मग आपण पहिल्यांदा ज्यावेळेस पहिला व्हिडिओ बघितला त्यावेळेस आपण बेसिक डेफिनेशन बघितल्या. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण काय रेंज बघितली? 0,2 पाय रेंज बघितली. तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण -पाय टू पाय बघितली. चौथ्या व्हिडिओमध्ये आपण 0,2L ही सिरीज बघितली. पाचव्या व्हिडिओमध्ये -L to L बघितली. आणि ह्या शेवटच्या व्हिडिओमध्ये आपण काय करतोय? हाफ रेंज सिरीज बघतोय. मग ह्या हाफ रेंज सिरीज मध्ये फक्त ह्याचा आणि ह्याचा विचार करायचा म्हणजे 0,2 पायचा आणि 0,2L चा, आणि ह्याच्यामध्ये हाफ रेंज आहे म्हणून फक्त 0,पाय आणि 0,L फक्त एवढाच विचार करणार आहे. सिमिलरली इथं सुद्धा 0,पाय आणि 0,L ह्याचाच विचार करणार आहे. मग इन 0,पाय द हाफ रेंज कोसाइन सिरीज इज, हाफ रेंज कोसाइन सिरीज काय येणार माझी? f of x is equal to a naught plus summation n running from 1 to infinity an into cos nx. bn absent असल्यामुळे त्याची व्हॅल्यू किती येणार आहे? 0. bn ची व्हॅल्यू काय असणार आहे? इथं 0 असणार आहे. ठीक आहे, म्हणजे एवढीच माझी हाफ रेंज कोसाइन सिरीज असणार आहे. मग a नॉट चा फॉर्म्युला काय? a नॉट इज इक्वल टू 1/पाय 0 to पाय, कारण की इंटरवल काय दिलाय? 0,पाय दिलाय. इथं 0,2 पाय होता त्यावेळेस लिमिटिंग व्हॅल्यू 0,2 पाय 0 to 2 पाय असायची. 1/पाय इंटिग्रेशन 0 to पाय f of x into dx. जो काय f of x दिलेला असेल तो इथं पुट करायचा. लिमिटिंग व्हॅल्यू अप्पर लिमिट लोअर लिमिट पुट केलं की आपल्याला a नॉट ची व्हॅल्यू भेटून जाते. आतापर्यंत आपण भरपूर फाइंड केलं तशी एक्झाम्पल. आणि an इज इक्वल टू 2/पाय इंटिग्रेशन 0 to पाय f of x into cos nx into dx. ही रेंज कुठल्याबद्दल झाली? 0,पाय बद्दल. आणि पुढचा इंटरवल आहे 0,L. ह्या 0,L मध्ये माझी कोसाइन सिरीज काय येते? f of x is equal to a naught plus summation n running from 1 to infinity an into cos n pi by L x. ओके, हा माझा फॉर्म्युला, हा माझी सिरीज झाली कोसाइन सिरीज, हाफ रेंज कोसाइन सिरीज. मग त्याचा a नॉट चा फॉर्म्युला काय? a नॉट इज इक्वल टू 1/L इंटिग्रेशन 0 to L f of x into dx. सिमिलरली ह्या रेंज मध्ये सुद्धा माझी bn ची व्हॅल्यू काय असणार आहे? 0च असणार आहे. म्हणजे तुमचा bn काय असणार आहे? ह्याच्यामध्ये 0च असणार आहे. ठीक आहे, म्हणजे फक्त काय फाइंड करायचं? a नॉट आणि an फाइंड करायचं आपल्याला ह्याच्यामध्ये सुद्धा. आणि an काय असणार आहे? an इज इक्वल टू 2/L इंटिग्रेशन 0 to L f of x into cos n pi by L x dx. ठीक आहे, ही झाली माझी हाफ रेंज कोसाइन सिरीज फॉर द रेंज 0,पाय and 0,L. दिस इज कॉल्ड एज एंड हाफ रेंज फोरियर कोसाइन सिरीज. ओके, इन दिस सिरीज साइन टर्म इज अब्सेंट. ओके, म्हणजे साइनचे टर्म नाहीये. म्हणजे ह्या सिरीज मध्ये फक्त कुठले टर्म आहे? साइन टर्म आणि कॉन्स्टंट टर्म आहे फक्त ह्याच्यामध्ये. ठीक आहे, ह्या कोसाइन सिरीज मध्ये फक्त काय आहे? साइनची आणि कॉन्स्टंटची कोसाइनची आणि कॉन्स्टंटची टर्म आहे ह्याच्यामध्ये, आणि साइनची टर्म काय माझी? अब्सेंट आहे. सिमिलरली आपल्याला पुढे आणखी एक आर्टिकल आहे की हाफ रेंज फोरियर साइन सिरीज. ठीक आहे, हे एक्सप्लेन करताना थोडंफार ह्याच्याबद्दल माहिती सांगितली तरी आपण ह्याच्यामध्ये डिटेल बघूया. परत सिमिलरली ह्याच्यासाठी दोन रेंज येतात 0,पाय आणि 0,L. जसं कोसाइन साठी होत्या तशा साइन साठी सुद्धा दोन रेंज येतात 0,पाय आणि 0,L. मग 0,पाय साइन सिरीज त्याची काय येते? f of x is equal to summation n running from 1 to infinity bn into sin nx. ह्या सिरीज मध्ये तुमची कॉन्स्टंट आणि an हे टर्म अब्सेंट असणार, म्हणजे त्याची व्हॅल्यू किती असणार आहे? 0. म्हणजे ह्या सिरीज मध्ये तुम्हाला फक्त कशाची व्हॅल्यू फाइंड करायची? bn ची व्हॅल्यू फाइंड करायची.
where bn is equal to 2 divided by pi 0 to pi f of x into sin nx dx. Okay, and for the range 0 comma l, the half range sine series is f of x is equal to summation n range from 1 to infinity bn into sin n pi by l x. Okay, this is my half range sine series for the interval 0 comma l, and where bn is equal to 2 by l integration 0 to l f of x into sin n pi by l x into dx. Okay, similarly for this series half range sine series, only sine term is present and constant and cosine term is absent, that is the value of a naught and a n is 0. Okay, now we will see one by one example. Now this is our first example on the article of half range cosine series and half range sine series. There is question: find the half range cosine series of f of x is equal to x in 0 comma pi. व्हेरी सिंपल, सोपे सोपे क्वेश्चन असतात त्याच्यावरचे. फक्त रेंज बघायची आणि त्या फॉर्म्युला मध्ये तो फंक्शन पुट करायचं. रेंज तर ऑलरेडी घेऊन दिलेलं, रेंज काय 0 कोमा पाय, ठीक आहे. आणि फंक्शन काय दिले f ऑफ x इज इक्वल टू x. नाउ सिरीज कुठली विचारली आपल्याला, कोसाइन सिरीज विचारली, ठीक आहे. मग कोसाइन सिरीज मध्ये आपल्याला काय काय फाइंड करावं लागतं, a नॉट आणि an. ऑलरेडी त्या सिरीज मध्ये bn ची व्हॅल्यू काय असते, 0 असते, म्हणजे आपल्याला काय फाइंड करावं लागेल, a नॉट आणि an. नाउ half range cosine series is, what is the half range cosine series? F of x is equal to a naught plus summation n running from 1 to infinity a n into cos nx. Okay, this is our half range cosine series. Now we have to find the value of a naught and a n. Now a naught is equal to, what is the formula, 1 upon pi integration 0 to pi f of x into dx. It's very simple, which is equal to this 1 by pi as it is, integration 0 to pi is also as it is, because they are asking about the range 0 to pi. What is the value of f of x here, x into dx, which is equal to, now what is the integration of x, x square, this 1 by pi as it is, integration of x is x square upon 2 and the limiting value is 0 to pi, which is equal to this 1 by pi as it is. Now put the upper limit minus lower limit, pi square by 2 minus 0. Okay, which is equal to this 1 by pi into this pi square upon 2 minus 0 is again pi square upon 2. Now this 1 pi cancel with this pi, therefore a naught is equal to pi by 2. This is my value of a naught. It's very simple. This is our example of half range cosine series. And we are finding the value of a naught. We have to find just value of an. Okay, now an is equal to 2 by pi integration 0 to pi f of x into cos nx into dx. Okay, this is our value of f of x. Now put the value of f of x, which is equal to 2 by pi integration 0 to pi, the limiting value is 0 to pi and the value of f of x is x. Put the value of f of x is equal to x into cos nx into dx, which is equal to this 2 by pi. Now for finding this integration we have to use and the formula of integration of u into v into dx is nothing but first function as it is, integration of second, like that. Okay, and for first function and second function we have to use the rule LIATE rule, Liat rule. By using that rule, this is my first function and this is my second function. Okay, first function as it is into integration of second minus integration of derivative of first into integration of second. This bracket complete, again this dx complete and this whole bracket is complete, which is equal to this 2 by pi as it is, this bracket x into, what is the integration of cos nx, we know that the integration of cos nx is sin nx upon n minus integration of derivative of x is 1 and the integration of cos is sin nx upon n into dx. Now we have to find just the integration of this term, which is equal to 2 by pi this bracket x into sin nx upon n. Now integration of sin is minus cos. Okay, minus this will become plus.
cos nx divided by this n and this n, it will becomes n square. Now the limiting value is 0 to pi. Just put upper limit limit minus lower limit. Now this pi into sin n pi divided by n plus cos n pi divided by n square. This is my upper limit minus this. After putting this value, we will get 0, and this is cos 0 divided by n square. This bracket is complete, which is equal to this 2 by pi as it is in this bracket. Sin n pi, we know that the value is 0. Cos n pi is minus 1 to the power n. This is minus 1 to the power n divided by n square. This value is 0. Cos 0 is 1, and this is minus 1 upon n square. Therefore, an is equal to, taking 1 upon n square on common on both sides, this 2 upon pi into n square. In this bracket, it will remain with only this term. Okay, this is value of an. Now, put the value of a naught and an in this Fourier half range cosine series. We'll get f of x is equal to, put the value of a naught is pi by 2 plus summation n running from 1 to infinity, and the value of a naught 2 by pi into n square in the bracket minus 1 to the power n minus 1 into cos nx. Okay, this is my half range cosine series of f of x is equal to x. Okay, this is very simple. We will solve one more example. Now this is second example on the half range cosine and sine series. What is that example? Find the half range Fourier sine series. Okay, and the example is f of x is equal to a into in the bracket 1 minus x upon l in 0, l. ह्या रेंज मध्ये आपल्याला काय करायचं आहे, हाफ रेंजची साइन सिरीजचं एक्झाम्पल सोडवायचं. फंक्शन दिलंय तुम्हाला, एल पण दिलं, रेंज काय दिले 0, l दिलेले. ठीक आहे, मग ह्या 0, l मध्ये फोरियर सिरीज काय असते, म्हणजे हाफ रेंज फोरियर सिरीज f of x is equal to summation n running from 1 to infinity bn into sin n pi by l x. ही माझी हाफ रेंज साइन सिरीज असते. ओके, ह्या सिरीज मध्ये a नॉट आणि an ची व्हॅल्यू काय असते, म्हणजे 0 असते. म्हणजे फक्त काय फाइंड करायचं, मला फक्त bn फाइंड करायचं. नाउ bn is equal, what is the formula, 2 by l integration 0 to l f of x into sin n pi by l x into dx. दोन्हीच्या दोन्ही जी काय एक्झाम्पल बघितली होती आपण, ती स्टँडर्ड बघितली होती 0, पाय, आणि दुसरे एक्झाम्पल काय 0, l. पहिल्या एक्झाम्पल मध्ये 0, पाय हा फिक्स असणार आहे, पण ह्या रेंज मध्ये कदाचित l ची व्हॅल्यू बदलू शकते. इथं 2 असेल, 3 असेल, 4 असेल, इंटरवल कंपेअर करून आपण l ची व्हॅल्यू फाइंड करू शकतो, काय प्रॉब्लेम नाहीये. ओके, पण इथं आता इथे स्टँडर्ड एक्झाम्पल दिले 0, l एक्झाम्पल दिलं. मग बघा, विच इज इक्वल टू l ची व्हॅल्यू तर पुट करायची गरज नाही, कारण की l ऍज इट इज तुम्हाला तो कॉन्स्टंट आहे 2 by l. नाउ दिस 2 by l ऍज इट इज इंटिग्रेशन 0 to l. नाउ व्हाट इज द व्हॅल्यू ऑफ f of x? दिस इज माय व्हॅल्यू ऑफ f of x, a into 1 minus x upon l. Now this sin n pi by l x into dx. Now in this integration, this a, this l, this n pi by l, all things are constant. Okay, now this a is constant, taking outside the integration, which is equal to 2a by l integration 0 to l in the bracket 1 minus x upon l into sin n pi by l x into dx. Now for finding this integration, we have to use that Liet rule, and by using that rule, this is my first function and this is my second function. Okay, see very carefully how to solve this integration, which is equal to this 2a upon l constant as it is outside the integration. Apply the formula of integration of u into v, this first function as it is. Okay, 1 minus x upon l as it is into integration of sin n pi by l, okay, x into dx minus integration of derivative of this term, derivative of 1 minus x upon l into integration of
sin n pi by l x into dx, and this after completing this bracket, this my dx whole bracket complete, which is equal to this 2a by l as it is. Now this term is also as it is 1 minus x by l. For finding this integration, इंटिग्रेशन मध्ये आपण काय करतो, कॉन्स्टंट आपण इंटिग्रेशन मध्ये डिवाइड करत असतो. ठीक आहे. मग आता ह्याच्यामध्ये कॉन्स्टंट काय, n पाय बाय l कॉन्स्टंट आहे माझा. मग साइनचे इंटिग्रेशन काय येते, मायनस कॉस. ठीक आहे, ते मायनस साइन इथे देतो मी, मायनस कॉस मायनस 1 मायनस x अपॉन l. साइनचे इंटिग्रेशन मायनस कॉस, मायनस साइन इथे दिले, कॉस n पाय बाय l x डिवाइडेड बाय n पाय बाय l. दिस इज माय कॉन्स्टंट. ओके, डिवाइडेड बाय इंटिग्रेशन ऑफ. आता डेरिव्हेटिव्ह घ्यायचा ह्या टर्मचा. ठीक आहे, ह्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर ना 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस x चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि हे 1 बाय l ॲज इट इज राहणार, कारण की ह्याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, मायनस 1 बाय l इनटू सिमिलरली साइनचे इंटिग्रेशन घ्यायचे. साइनचे इंटिग्रेशन काय येतं, मायनस कॉस इनटू मायनस ऑफ कॉस n पाय बाय l x डिवाइडेड बाय n pi by l into this dx, which is equal to this 2a upon l in this bracket minus of 1 minus x upon l. आता हा डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आहे, उलटून कुठे जाणार आहे, न्यूमरेटरला. म्हणजे ह्याची व्हॅल्यू काय ना, l अपॉन n pi into cos of n pi by l x minus of इंटिग्रेशन मायनस मायनस हे काय होणार आहे, प्लस. ठीक आहे, आणि इथे राहते 1 बाय l इनटू, आता हा डिनॉमिनेटर सिमिलरली ह्याच्याप्रमाणे न्यूमरेटरला जाणार, l अपॉन n पाय इनटू cos ऑफ n पाय बाय l x into ds. Now this l cancel with each other and this 1 upon n pi integrated constant integration च्या बाहेर, which is equal to this 2a upon l in this bracket minus of 1 minus x upon l into l upon n pi into cos of n pi l upon x minus, आता हा 1 upon n pi कॉन्स्टंट आहे, हा l दोन्ही एकमेकाला कॅन्सल झाला, तो इंटिग्रेशनच्या बाहेर. इंटिग्रेशन कशाच फाइंड करणार आहे, cos of n pi by l x into dx. Okay, we have to find the integration of this term, which is equal to this 2a upon l in this bracket minus of 1 minus x upon l into l upon n pi into cos of n pi by l x minus of this 1 upon n pi as it is. Now what is the integration of cos sine? ठीक आहे, आणि कॉन्स्टंट डिवाइड करणार आपण डिनॉमिनेटरला, sin of n pi by l x divided by n pi by l. दिस ब्रॅकेट कंप्लीट. आता हा डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर उलटून न्यूमरेटरला जाणार आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन होणार, which is equal to this 2a upon l in this bracket minus of 1 minus x upon l into l upon n pi into cos of n pi by l x minus हा डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर उलटून न्यूमरेटरला l अपॉन n pi into n pi n स्क्वेअर pi स्क्वेअर. ओके, आणि हा 2a अपॉन l कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या दरवेळेस पाहायचं इनटू sin of n pi by l x. What is the limiting value? We are finding for limiting value 0 to l. Now put upper limit minus lower limit. We will get, जिथे जिथे आता मला x दिसतंय तिथे काय करणार आहे मी, अपर लिमिट मध्ये l पुट करणार आहे आणि लोअर लिमिट मध्ये काय पुट करणार आहे, 0 पुट करणार आहे, which is equal to 2a upon l in this bracket. Now this minus sign as it is. Okay, minus bracket this minus sign as it is. 1 minus जिथे जिथे x दिसेल तर अपर लिमिट काय पुट करणार आहे, l upon l into l upon cos, l upon n pi into cos of n pi upon l into l minus of l upon n square pi square into sin n pi upon l into l minus of आता इथं लोअर लिमिट पुट करताना this is our last step. Okay, now we have to put upper limit minus lower limit. upper limit मध्ये x च्या ठिकाणी काय पुट करणार आहे, l, आणि lower limit x च्या ठिकाणी काय पुट करणार आहे, 0, which is equal to now this 2a by l in this bracket, now in this small bracket minus of
1 minus L upon L into this L upon n pi into cos of n pi by L into L minus of L upon n square pi square into sine of n pi by L into L. This is my upper limit. Okay. Now minus lower limit. Lower limit minus of 1 minus 0 upon L into this L upon n pi is also as it is into this cos 0. Okay, this is my 0 ने याला मल्टीप्लाई केलं सगळी व्हॅल्यू 0 होणार आहे minus of L upon n square pi square into this sin 0. Okay, these two values. Now these L cancel with each other. This is 1 minus 1 is 0. That's why these all things are 0. Suppose this L is cancel with each other, cos n pi is remains only here. But this L upon L is cancel with each other. This remains 1 राहणार इथं 1 minus 1 काय होणार 0 म्हणजे टोटल व्हॅल्यू काय होणार माझी 0 which is equal to 2a upon L in this bracket. He value 0. Now this L cancel with each other. Sin n pi ची व्हॅल्यू काय येणार आहे sin n pi 0. That's why 0 into this term is also 0. म्हणजे ही व्हॅल्यू काय नाही 0 म्हणजे तुमचं अप्पर लिमिट थोडक्यात काय आलं 0 आलं. Now this 0 upon L is 0. Okay. Now this minus sign as it is. Here is minus sign is also as it is. 1 minus 0 is 1. 1 into this L upon n pi is L upon 1 n pi. Okay. बघूया इथे आता 1 into L upon n pi. This cos 0 is also 1 into 1. Now sin 0 is 0. That's why this term is only 0. Which is equal to this 2a upon L in this bracket. Minus minus हे काय होणार आहे प्लस म्हणजे ह्याची व्हॅल्यू काय होणार L upon n pi. Okay. Now this L cancel with each other. Therefore Bn is equal to this 2a upon n pi. This is the value of Bn. Now put the value of Bn in a half range sine series. We will get f of x is equal to what is the half range sine series? Bn is equal to Bn into sine n pi by L x. Okay. Therefore f of x is equal to what is the value of Bn? 2a upon n pi. Summation over n running from 1 to infinity. 2a upon n pi into sine of n pi by L x. This is our half range sine series of f of x is equal to a into 1 minus x upon L. It's very simple example is there regarding with this half range cosine series and sine series. Okay. Without that also हा चॅप्टर आपला फोरियर सिरीजचा पूर्णपणे संपलेला आहे. ठीक आहे. पुढच्या व्हिडिओपासून आपण नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. जर ह्याच्यामध्ये तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये कळवू शकता. ठीक आहे. आणि जर अजून सुद्धा तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज लाईक सबस्क्राईब अँड शेअर. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. थँक्यू.